नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा. रक्षाबंधनापूर्वीच सरकारकडून खास गिफ्ट. चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात. सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा जल्लोष. सिंधुदुर्गात महिलांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी. लाडकी बहीण योजनेतील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार. लाडकी बहीण योजनेतील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार. उर्वरित 33,00,000 महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरण्यात आलेल्या 25,000 अर्जांमध्ये त्रुटी. 17 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देखील महिलांसमोर नवा पेच. 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. 3 दिवसांमध्ये आधार कार्ड लिंक करण्याचं आव्हान. लाडकी बहीण योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे पळवले. सुषमा अंधारे यांची राज्य सरकारवर टीका. निवडणुकीपर्यंत मतखरेदी करण्यासाठी योजना असल्याचं त्यांचेच लोक सांगतात. कितीही पैसे वाटले तरी सरकार पडणारच. लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंची ही टीका.